नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला किचन टिप्स सांगणार आहे। तर पहा, अशा प्रकारे आपले साबणचे तुकडे साबण लावल्यानंतर राहतात, तर ते फेकून न देता त्याचा काय उपयोग करायचा ते मी तुम्हाला सांगते। याला चिंगुटपणा न म्हणता खूप सारी आपली याची बचत होते। तर हे साबणाचे तुकडे एकत्र गोळा करून ठेवावे। त्यानंतर एक कापड घेऊन त्यामध्ये हे तुकडे घेऊन एक पोटली बांधून म्हणजेच त्याची गाठण मारून घ्यावी, म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित असे कपड्याला लावता येतील। पुढे मी तुम्हाला दाखवतेच कशा प्रकारे लावायचे। अशा प्रकारे आपण एक दिवसाचा जो साबण लागणार आहे तो यामुळे वाचतो। तर मी तरी अशी ट्रिक करते, तुम्ही करता की नाही ते नक्की सांगा। पाण्यामध्ये थोडेसे बुडवून घेतले म्हणजे ते ओले झाले की आपल्याला व्यवस्थित असे कपड्याला लावता येतात। पहा, अशा प्रकारे कपड्याला लावून आपण कपडे याने स्वच्छ करू शकतो। जर आपण हे तुकडे टाकून देणार होतो किंवा मग भांडी घासण्यासाठी घेणार होतो, तर भांडी घासण्यासाठी न घेता अशा प्रकारे साठवून एका दिवसाचा आपण साबण वाचवू शकतो। आहे की नाही मग ही छान अशी टिप तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतरची टिप आहे आपली ज्वारीचं पीठ जर जास्त दिवस राहिले तर ते भाकरी करताना चिरते, तर ते होऊ नये यासाठी यामध्ये 1 चमचा आपण भात टाकून छानपैकी असे मळून घेणार आहे। भातामुळे आपली भाकरी अजिबात चिटत नाही। गरम पाणी ओतलं तर आपली ज्वारीची भाकरी काळी होण्याची शक्यता असते। तर पहा, अशा प्रकारे छानपैकी आता पाणी ओतून मळून घ्यायचं। गार पाण्याने मी हे मळून घेत आहे, तुम्हाला पुढे दाखवतेच कशा प्रकारे आपली भाकरी होते, अजिबात चिरत नाही। तर ही ट्रिक नक्की वापरून पहा। अशा प्रकारे छानपैकी असे आपण भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत। भाकरीचं पीठ छान मळलं म्हणजे भाकरी ही खूप भारी होते। तर पहा, अशा प्रकारे आता मी सर्व पीठ छानपैकी असे मळून घेणार, उंडा करून भाकरी करून घेणार आहे। पहा, आपली भाकरी अजिबात चिरडत नाही व कोठेही फाटली जात नाही। तर अशा प्रकारे छान अशी गोलाकार आपली भाकरी तयार होते। तर पहा, भाजल्यानंतरही मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे होते ते। पहा, ज्वारीची भाकरी किती पांढरी शुभ्र व अजिबात न चिरता तयार झालेली आहे। तर ही ट्रिक नक्की वापरून पहा। त्यानंतर आपण जे औषधाचे पॅकेट असतात ते फेकून देणार आहे, तर त्याचा मी तुम्हाला उपयोग दाखवणार आहे। आपल्या घरातील ज्या कात्री असतात तर त्याची धार थोडी कमी झालेली असते, तर अशा प्रकारे आपली जी औषधाची मोकळी पाकिट आहेत तर ते कात्रीने कट करायचे, म्हणजे आपले कातर खूप छान अशी चालते व कमी मेहनतीमध्ये होते। आपल्याला बाहेर नेऊन कात्रीला धार लावत बसायची गरज नाही। तर माझ्याकडे आता ही एक बारकी व एक मोठी कातर आहे, तर मी दोन्ही कात्रे अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या पाकिटांवरती चालवते, म्हणजे खूप चांगली अशी धार होते। शिलाई मशीनची जी मोठी कातर असते तर तिला बाहेर नेऊन धार न लावता अशा प्रकारे मोकळ्या औषधाच्या पाकिटांवरती चालवले म्हणजे खूप छान अशी धार होते। तर मी तरीही ट्रिक करते, तुम्ही करता की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर पहा, त्यानंतर आपण जे हे तुकडे केलेले आहेत, जर तुमचे मिक्सरचं भांडं जर व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये घालूनही फिरवू शकता, म्हणजे आपल्या मिक्सरच्या भांड्यालाही छानपैकी अशी धार लागते। आपले हे प्लॅस्टिकचे मग असो किंवा मग कोणती प्लॅस्टिकची भांडी पाण्याची जर अशा प्रकारे क्षार येऊन खराब झाली असतील तर यावर ते हार्पिक घेऊन छानपैकी असे घासून घ्यावे। तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर ब्रशच्या साहाय्याने किंवा मग ग्लोव्ज घालून तुम्ही घासून घेऊ शकता। हार्पिक लावून 10 ते 15 मिनिटं ठेवल्यानंतर छानपैकी असे घासून काढावे। खूप चकाचक अशी प्लॅस्टिकची आपली पाण्याचे डाग पडलेली भांडी स्वच्छ निघतात। तर पहा, रिझल्ट तुमच्या पुढे आहे। तर अगदी हार्पिकच्या साहाय्याने कमी झंझटीमध्ये छानपैकी असे आपले डाग निघतात। तर तुम्हाला या माझ्या ट्रिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता भेटूया आपण छान अशा नवीन आपल्या किचन टिप्स व व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।